नमस्कार मंडळी, चला तर आज एक रेसिपीचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे। रेसिपी ही आहे की आलू चीज बॉल। तर खूप छान अशी रेसिपी मी घेऊन आली तुमच्यासाठी। तर त्याच्यासाठी आता मी हे साहित्य दाखवते, तुम्हाला एक एक करून मी दाखवणारच आहे पुढे। त्याच्यासाठी आपल्याला बॉल डिप करण्यासाठी लिक्विड बनवायचं आहे। तर मी मैदा 1 वाटी घेतला आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला। हे समप्रमाणातच घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मिरपूड पूड टाकायची आहे। नंतर तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करत ते लिक्विड मध्ये बनवायचं आहे। लिक्विड असं बनवायचं आहे की जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, मीडियम असं बनवायचं आहे। तर मी थोडं थोडं पाणी घालून ते आता लिक्विड बनवणार आहे, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे हे लिक्विड बनलेलं आहे। ते हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि आता आपल्याला बॉल्स बनवायचे, त्याची तयारी करायची। बॉलसाठी मी घेतलेला आहे 4 बटाटे उकडलेले होते, नंतर मॅश करून घेतले। त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलाय, शिमला मिरची टाकलेली आहे। तर शिमला मिरची पिवळी पण असते, ती पण टाकली तर छान वाटेल, पण माझ्याकडे नव्हती तर मी मक्याचे दाणे टाकलेले आहे आणि चीज खिसून टाकलेला आहे मी। आणि त्याच्यामध्ये पण मिरपूड टाकायची आहे आपल्याला आणि आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे। तर नंतर कोथिंबीर पण टाकायची आहे। तर तुम्ही बघू शकता मी एक एक टाकते आणि ऑर्गॅनो मेन आहे, हर्ब्स टाकायचे आहेत त्यामध्ये, त्यामुळे त्याची टेस्ट अजून वाढणार आहे। तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मस्त कलरफुल झालेला आहे। आणि लास्टला मी टाकलेला आहे आपलं कॉर्नफ्लॉवर 1 चमचा टाकायचा आहे, कारण की छान असं बँडिंग व्हायला पाहिजे आपल्याला बॉल्स असे बनवायला येण्यासाठी। त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायला पाहिजे। तर ते मी एकजीव करून घेत आहे आणि नंतर आपले आता गोळे बनवायला मी स्टार्ट करत आहे। गोळे बनवताना लक्षात ठेवा की हे हाताला चिकटतात, तेव्हा तुम्ही थोडंसं ऑइल पण लावू शकता। आणि आपल्याला ह्याच्यात मेन चीज यूज करायचं आहे, ते मोझरेला जे चीज असतं ना ते यूज करायचं आहे। तर तुम्ही हा जो गोळा आहे तुम्ही मोठ्या ह्याचा मध्ये घेतला आहे, तुम्ही छोटी साईज पण करू शकता। तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक दाखवते। तर हे जी पारी बनवायची आहे, जेव्हा आपण गोल बनवतो ना तेव्हा थोडीशी पारी बनवून घ्यायची आहे, म्हणजे थोडासा खड्डा हे करायचं, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये मेन चीज टाकायचं आहे जे आहे की मोझरेला चीज। तर मी टाकत आहे आणि इथे थोडी मिस्टेक माझ्या हातून झालेली आहे की मी स्पून यूज केला नाही आणि हे बटाट्याचं असल्यामुळे ते हाताला चिटकत होतं। नंतर मी स्पून यूज केलेला आहे, पण एकदा क्लिक झालं की अरे स्पून घ्यायला पाहिजे होता, कारण की हे खूप असं चिकट होत होतं। तर ठीक आहे, कधी ना म्हणजे असं करताना काहीतरी चूक होते आणि त्याच्यातूनच आपण शिकतो। त्याचप्रमाणे माझं नंतर मला कळलं की स्पून घ्यायला पाहिजे, ते पुढे मी घेतलेलंच आहे। Take shit, I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who pad. आता मी 1 तासानंतर जेव्हा ते बॉल सेट झाले तेव्हा आता मी डीप फ्राय काढून ठेवले होते थोडे 10 मिनिटं बाहेर। नंतर मग आता डीप फ्राय करण्यासाठी घेतलेलं आहे। जे लिक्विड बनवलं होतं त्याच्यात एकदा डीप करायचं आहे आणि जे बटाट्याचं ब्रेडचा जो चुरा आहे त्याच्यामध्ये अजून एकदा डीप करायचं आहे। तर मी 2 वेळा करते, त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते। तर एकदा एक कोटिंग झाल्यानंतर परत ब्रेड क्रम्सवर हे करायचं आहे आणि परत
थोडंसं हे करायचं. त्याचं कारण असं आहे की जे बॉलचे वरचं कोटिंग असतं ना ते आपल्याला कुरकुरीत जर पाहिजे असेल ना तर अशा प्रकारे तुम्ही 2 वेळा करू शकता. तर कढईत तेल तापलंच होतं आणि मस्तपैकी असं मी आता आलू चीज बॉल तयार झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत. आणि मी माझा लेग जेव्हा खाईल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेलच. तर थोडे बनवून घेतले आणि अजून एक क्वांटिटी केलेली होती ती पण सेट करून बाहेर काढून ठेवलेली आहे. तर आता माझा मुलगा खाऊन दाखवतो. तुम्हाला टेक्स्चर मी दाखवते कशा प्रकारे आहे. जे आपण डॉमिनोजमध्ये खातो ना त्याच प्रकारे झालं की नाही, चीजी एकदम आणि खूप छान टेस्टी झालं होतं आणि मला सुद्धा आवडलं, माझ्या मुलाला पण आवडलं. तर फर्स्ट टाइम रेसिपी केली होती मी ही आणि सक्सेसफुल झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.